आता हे गरे आणून परत स्वच्छ धुवायचे आणि असे तुकडे करून घ्यायचे बारीक. परत धुवून घेते. असे तुकडे करून घ्यायचे. असे तुकडे करून घेतलेले आहेत. आता मी हे 15 मिनिटं असं चिरून भिजायला टाकलं होतं पाण्यात. असं खराब पाणी निघलंय ते. आपण 2-3 वेळा हे धुवून टाकायचं. पाहू शकता कसं गढूळ पाणी आहे हे. असं 2-3 वेळा असं धुवून टाकायचं जेव्हा त्या बांबूचा वास येत नाही. हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलंय. हे फडकं याच्यावर आथरून घ्यायचं आणि हे खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं. आता हे सगळं कुटून घेतलेलं आहे. आता हे असं फडकं असं जमा करून त्यातून पाणी पिळून घ्यायचं आणि धुवायचं नाही का? धुवून आणलं होतं. नाही हे चिरलेलं नाही का धुवायचं आता? अगं दीदी म्हणलं हे चिरलेलं नाही का धुवायचं? कोणतं चिरलेलं? आता हे तो कुठलेलं मग धुवायचं नाही हे. मी जेवढं सांगते तेवढं बघ ना. बघ याच्यात पाणी बघ किती निघाले. हा आपण म्हणलं परत धुवून नाही का पिळायचं? मग पळत नाही जायचं. हे नाही तू मग ती वास येते ता म्हणलं. आता पाय टाकायला ठेवायचं ते पनीर वाली सुकायला. काय ग आता शिवम दाखव बरं. शिवम काय म्हणतोय. आता हे बघा आता कसं हे असं सुकून निघाले. त्याच्यात अख्खं पाणी निथळून घेतलंय मी. आता आपण पुढची प्रोसेस करूया. आता हे उकळीच्या पाण्यात आपण उकळून घ्यायचंय. हे उकळून घ्यायचे. आता आपण हे उकळीच्या पाण्यातून काढून पिळून परत असं करून घेतलंय. आता आपण आता याच्यात तेल टाकू आपण. आता याच्यात तेल टाकायचंय. 2 पळ्या मीठ तेल टाकलं याच्यात. तेल गरम झालं की हे टाकायचंय. तिला ते पुसून काढायचं. एक फ्राय करून घेऊ आपण. आता तुम्ही बघू शकता ते कसं फ्राय झालंय. आणि याच्यावर तर झाकण ठेवायचं आणि परत शिजेपर्यंत एकदा परत हलवायचं आणि झाकण परत ठेवायचं. जोपर्यंत शिजत नाही ना संपूर्ण तोपर्यंत ती प्रोसेस चालू ठेवायची. आता याच्यावर झाकण ठेवू आपण. मीडियम गॅसवर करायचं हे. आणि याच्यावर झाकण ठेवू आपण. आता हे खोलून बघूया कसं झालंय. कलर बदलला तुम्ही पाहू शकता.
आता आपण हे फ्राय केलंय. आता याचं तेलाच आपण टाकलेलं ते सुटायला लागलेलं आहे. आता याच्यात हळद टाकायची, थोडी हळदी पावडर टाकायची थोडीशी, नंतर ही धना पावडर टाकायची, आणि ही जी लाल पावडर आहे, काश्मीरी लाल मिर्च कलर यासाठी हे टाकायची एवढी टाकली. आणि ह्या मसाल्याला सगळं मिक्स करून घ्यायचंय. आणि हे जे आपण घेतलं होतं वाटण, जे वाटलंय ते पण ह्याच्यात ऍड करायचं. गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे, वाढवायची नाहीये. तुम्ही घेता ना त्याच्यामुळे त्याला पण द्यावं. आपण ज्याला घेतच नाही ना काही पोरं पण नाही. हा श्रावण सुरू झालाय. नाही खरंच श्रावण सुरू झालाय. आता इथं बडबड चाललेली त्याच्यामुळं आता ऐकू येत नाही थोडस बरं का. जाऊ द्या, आता तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत कसा वाटतो व्हिडिओ. पूर्ण फळ टाकून घ्यायचं त्याच्यात. हे सगळं मिक्स करून घ्यायचे, चांगलं परतून घ्यायचा हा मसाला. आता हे चांगलं परतून घ्यायचंय. त्याच्यात अजून आपण मीठ नाही टाकलेलं. थोडीशी फ्लेम वाढूया. मटन मसाला नाही टाकायचा याच्यात. आता याच्यात चांगलं आपण फ्राय करून घेतले. आता याच्यात आपण मीठ टाकून घेऊ. एक चमचा मीठ टाकायचंय. आता आपण हे परत मिक्स करून घेऊ. आपण असं पण खाऊ शकतो, असं पण फ्राय करून खाऊ शकतो. लय आवाज चाललाय मित्रांनो, ऐकूच येत नाही काही. आता असं आपण थोडे फ्राय करून खाऊ शकतो, पण आपण याच्यात थोडं पाणी ऍड करू. हे जे मिक्सरचं भांड होतं आपलं, हे जे मिक्सरचं भांड होतं त्याच्यात आपण पाणी टाकू. हे सळून आपण त्याच्यात टाकून घेऊया. बघू शकता खूप सुरेख झाली आपली भाजी. वास पण खूप छान सुटलाय.
आता हे थोड्या वेळ आपण शिजवून देऊया. शोध देऊ का मग? तुम्हाला जर अजून थोडं पाणी टाकायचं असेल तर तुम्ही अजून थोडं पाणी टाकू शकता. आता बघू शकता याला उकळी पण आलेली आहे. याला 4-5 मिनिट शिजवून देऊया. आता याला फिनिशिंग करायला आपण याच्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकूया. थोडस हिंग टाकायचं राहिलंय माझ्याकडून. बसणार आहे ना तो. थोडस हिंग टाकायचंय. हा देवाचं तोंड करून बघायचं का? देवाचं पाठ कर. तसं मानावं का झालं रे? अरे तो वाचायचंय वाचायला काय एवढं काय आहे काय बघ मग जर काहीतरी काम कर बाहेर. शिवानी इथं जाईल का? आमच्या इथं एक पोरग आहे ना. आता आपण इथलं थोडं साफ करून घेऊया. असं क्लीन करून घेऊ. मी तर वाटण तर दाखवलंच नाही त्याच्यात मी काय टाकलं होतं, जिरी टाकली होती, आलं टाकलं होतं, लसूण टाकलं होतं. लसूणची क्वांटिटी जरा जास्त ठेवायची आणि हळद नव्हती टाकली. थोडीशी लाल मिरची पावडर तिखटवाली आणि ते सगळं वाटून घेतलं होतं आणि काळी मिरी पण टाकली होती. आता ही कोथिंबीर आपण चिरून घेऊया. बारीक चिरायची आहे. पाने थोडी मोठी ठेवायची आहे. हे वरून टाकायचं आपल्याला असं. खूप छान दिसते आपली भाजी. दिसायला तर खूप छान दिसतीये. वासही खूप छान येतोय. मी म्हटल्याप्रमाणे मी पहिल्यांदाच केलेली आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा नक्कीच. आपण आता परत हलवून घेऊया. हा किती छान कलर आलेला आहे. खूप छान दिसतंय. आता माझ्यासारखी रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा आणि माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओबद्दल माहिती पाहत राहा आणि मी अशीच नवीन रेसिपी तुम्हाला दाखवत राहील. बाय बाय.